चालू केलं व्हिडिओ. कांदा लावायला आला. कालचं राहिलेलं होतं थोडं अर्ध, त्यात कांदा लावायला. आणि एवढी परेशानी आहे, गुडघ्या एवढं पाणी आहे. सगळ्याची पातं मागरलेली. थोडी राहिली बघा लावायली ती बाया अर्ध्या बांधीवर बसल्यात तालीवर. लय वैताग आलंय. तेव्हा का ती बोलणारी मुकादमीन किती माग राहिली आणि अजून बोलायली. त्यांना मी म्हणलं मला व्हिडिओ बनवायचा आहे, तुम्ही लावा. मी लावणार नाही आता, मी व्हिडिओ बनवायचा. मला लय वैताग आलंय. गुडघ्या एवढा चिकूला आहे आणि त्यात लावायचं. काल येणार नव्हती पण कालचं अर्ध होतं की त्यामुळं अजून बारी आली आहे यायची. मला लय वैताग आलंय मला तर. आणि आता समजा बाया म्हणाल ती की जामुनसाठी खवा न्यायचं, जामुन बनवायचं आणि खायचं. इकडं कसं लास्टच दिवस आहे की आज, आणि फॅक्टरी जवळ जाई इथं, त्यातनं न्यायचं म्हणायला बाया. हाताला पण चिकूल लागलंय. लय वैताग आला. माझं तर गुडघा लईच दुखायले. त्यांनी म्हणाले ते काल पण याच टायमाला व्हिडिओ बनवते ते ना, आज पण या टाईम. आता टाईम फिक्स केलंय. दुपारी 12 वाजता एक व्हिडिओ टाकायचा आणि संध्याकाळी 5ला एक. काय एक व्हिडिओमध्ये काय नाही की जास्त बोलणं पण होत नाही. ताईंनो दादांनो तुमचा सपोर्ट असंच राहू द्या कायम सूर. माझ्यावर लक्ष सपोर्ट असंच असावं. माणसाला आर्यन कमेंट वाचून म्हणत ते आर्यन की मम्मी तुझ्या बाबतीला लय खूप चांगल्या कमेंट येतात ग मम्मी. आणि मागच्या व्हिडिओमध्ये माझी तू बदनामी केली त्यामुळं माझीच कमेंट बेकार येत होती. आणि काल पाणी वाहून गेले की शेतातनं ते रोपं निघालेत. अर्ध्या बाया कसं करतात, लावतात की बोटाने तसंच ठेवतात, त्यामुळे त्यांची रोपं वरच असतात. लई घाम म्हणजे कस्तुरीच होईल मला. भूक पण एवढी लागली जाम, एक नंबरच भूक लागलेली. डोक्यावर कार्प पण बांधला नाही माझ्या त्रास. डोक्यावर कार्प पण बांधला नाही, तसंच कार्प पण नाही. आज कामाला आल्यावर येड लागते. घरी असल्यावर निवांत असते पण घरी पण राहू वाटत नाही. त्यांनी म्हणत होते जायचं असेल तर जा, राहायचं असेल तर कसं की अर्ध काम आहे, अर्ध्या कामातनं सोडून राहा वाटतंय का घरी, मग त्यातनं अर्ध पैसा कापून घेणार. ही अर्ध राहिले त्यातनं नका असतोय ना, त्यात बारकू सुद्धा गुडक काहीतरी शिरलंय वाटतंय, दुखायलंय हात. मरणाचं गवत आहे, म्हशीला खाण्यासारखं गवत आहे, पण त्यात सोयाबीन कंबरा एवढी सोयाबीन आहे, त्यातनं कसं काढायचं पिचू काट्यात. त्यामुळं काढलं नाही काल पण मी, आज पण नेणार नाही. घाम पण सुटायले मरणाचं. आज धगच पडली एवढी. वाहून गेला रोप, आता लावायचं लावायचंय. ज्याच्या पातीला लावणार आहे त्या आज ते अर्धवट. त्या दोघीच्या पातात कोण अजून रोप निघतय ती पायानं, काय राहणार आहे का? सगळं पान रोप निघत, तुम्ही काय फिरायला लावला उगाच डबल को
अरे बाबा हे बघ सगळं पायानं खाली चाललंय कसं तरी असं पाय टाकायचं असं 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 उभं टाकायचं नाही तसं नाही भया या म्हाताऱ्या बायाचं कसं पाय असं टाकणारच की कसं पण बघा पाच सहा ह्यात एक होत असं हे बघ नको हे बघ चिटकन आहे त्या बरी करायला लावू नको रे हो का पाय निघाल नाही तरी लाव बघा असं असं झालं असं झालं की ही कली गेलं 5-6 येते हो एवढंच आहे बघा एवढं सांगायला रोप काय पायाला येणार नाही मी मध्ये फिरा पण ही तुझी आहे का किती फजिती आहे आणि डबल लावायचं कसं तरी तो का आमची लोलर गुडघ्या एवढं तर चुकलं आणि त्यात लावायली हा का दोघीला पण काय काम नाही आम्हाला एवढं पाण्यात लावायचं काम लावा मजा चालली तुमची जाम आई ए येणार आहे लावा तोपर्यंत त्यांना काय दमच निघत नाही हे कोणी मंगूबाई हेत आणि आडदाड बी हे कोणी तुम्ही ना दादाकडे भाताची पेरणी जशी होती तशी कांद्याची पेरणी आहेत लावण कशी होती दादाकडे भाताची कुठलं सोपा काम नाही मंगूबाई लय वैताग आलाय. काय करायचं काय का असाना लावा तसंच चटपण कमी झाला दिसतंय मरणाचं पाणी आणि त्यात कसं लावायचं लोक ती मोठी 17,000 याचं माहितचं अगं माती काय करत नाही मग लमानी बोलू नका व्हिडिओ बनवालीस काय तू मी तर दकाना का मी पटापटा लाव बाई बाया गेले आपण राहिला मागा मला पण लावायचंय ते व्हिडिओ चालू केले त्यामुळे थांबले मी पण तू ते कावल की शेतवाल नाही लावल्यावर तर बया चला लेकर बा रडते ती घरी जावा लागल जायचंय आभाळ व्हायलंय पाऊस आलाय लय कुठं पाऊस आलाय का ऊन मारायलंय मरणाचं आता पण थोडा येत आहे की गरजत आहे आबा हा बाय करा चला बरोबर बाय बाय बाय